करत नाही करा ना. चला आपण थांबवणार आहोत. नाडी शोधनचा अभ्यासक्रम आपण थांबवणार आहोत. डाव्या नाकपुडीने श्वास सोडल्यानंतर थांबायचंय, घाई गडबड करायची नाहीये. आणि आता आपण योगिक ब्रीदिंग करणार आहोत. काल आपण शिकलेलो आहोत, 2 दिवस झाले आपण करत आहोत. तरी आज नवीन कोण असतील तर पुन्हा सांगते. जे जुने साधक आहेत त्यांनी सुरुवात करायची आहे. यामध्ये हाताची कोणतीही मुद्रा केलेली आहे. अपान मुद्रा करू शकता तुम्ही. प्राण मुद्रा करू शकता. अर्ध पद्मासनात बसा, पद्मासन, वज्रासनात बसा. पाठीचा कणा ताठ आहे. पोट भरून श्वास घ्यायचाय. छाती भरून श्वास घ्यायचाय. अगदी गळ्यापर्यंत श्वास घ्यायचाय, कॉलर बोन पर्यंत. 2 सेकंद थांबायचंय. श्वास सोडताना खांदे खाली येत आहेत. छाती आतमध्ये जात आहे. नाभी आतमध्ये जात आहे. पुन्हा श्वास पोट भरून घ्यायचा आहे. आपण ॲब्डोमिनल म्हणजे उदरीय श्वसन, वक्षीय श्वसन आणि हंसली श्वसन असं तिन्ही एकत्र करतो. याला योगिक ब्रीदिंग म्हणतात. पोट भरून श्वास घ्यायचाय. छाती भरून सलग घ्यायचंय. थांबत थांबत घ्यायचं नाहीये. गळ्यापर्यंत श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडताना खांदे किंचित खाली येत आहेत. चेस्ट आपली थोडी आत जात आहे. पोट आत जात आहे. पुन्हा पोट भरून श्वास घ्यायचा आहे. डायफ्राम आपला या वेळेला खाली येतो. चेस्ट ओपन झाल्यामुळे आपले ऑक्सिजनची आपण जास्तीत जास्त हवा आत भरून घेतो. ऑक्सिजन आपल्या शरीराला जास्त मिळणार आहे. गळ्यापर्यंत श्वास घेतलेला आहे. थोडं होल्ड करायचं 1-2 सेकंद. श्वास सोडताना खांदे किंचित खाली येत आहेत. चेस्ट आत जात आहे. पोट आत जात आहे. कंटिन्यू सुरू ठेवायचंय. योगिक ब्रीदिंगमुळे आपल्या संपूर्ण शरीराचं रक्ताभिसरण चांगलं व्हायला मदत होणार आहे. ऊर्जा जास्त मिळणार आहे. संपूर्ण रक्त ऑक्सिजनेट होणार आहे. कंटिन्यू प्रक्रिया सुरू ठेवायची. श्वास घ्यायचा पोट भरून, छाती भरून, गळ्यापर्यंत श्वास घेतो तेव्हा खांदे किंचित उचलले जातात. श्वास सोडताना किंचित खांदे खाली येतात. छाती ती आतमध्ये जाते म्हणजे फुफ्फुस आपली एक्सपांड झालेली बंद होतात. पोट आतमध्ये जाते. कंठ श्वसन करायचं आहे. अभ्यास थांबवायचा आहे आपला योगिक ब्रीदिंगचा. आपण उन्हाळा असल्यामुळे शीतली आणि सितकारी करणार आहोत. जुने साधक आहेत त्यांनी सुरू करायचं आहे. यामध्ये हाताची तुम्ही कोणतीही मुद्रा करू शकता. आता अपान मुद्रा केली असेल तर प्राण मुद्रा करा. नवीन साधक आहेत त्यांनी, ज्यांना माहित नाही त्यांनी. अंगठ्याला करंगळी आणि करंगळी जवळचं बोट टेकवायचं आहे. तर्जनी आणि मध्यमा सरळ ठेवायची आहे. पाठीचं कणा ताठ आहे. शीतली ही सर्दीचा त्रास असेल तर करायची नाहीये. किंवा थंड प्रदेशात तुम्ही राहत असाल तर करायची नाहीये. लो बीपी असेल तर करायची नाहीये. पाठीचा कणा ताठ आहे. जीभ बाहेर काढायची आहे. त्याची पन्हाळी करायची आहे. काकी मुद्रा. जिभेवरून श्वास घ्यायचे घर्षणयुक्त. घशामध्ये तुम्हाला थंड जाणवणार आहे. इथेही थोडा 1-2 सेकंद होल्ड केला तर चालेल. जीभ आत घ्यायची आणि तोंड बंद करायचे. दोन्ही नाकपुड्यांनी श्वास सोडायचा आहे. आवर्तन कंटिन्यू करायचंय. पुन्हा जीभ बाहेर काढायची आहे.